जोपर्यंत आपल्या घरचा माणूस आपल्या घरी येत नाही ना तोपर्यंत काळजीच असते. रात्री पण 2 वाजता गेले, 3:30 वाजता आले. ते आल्यानंतर झोपले आणि मस्त मस्त झोप लागली त्यांना. थोडेसे खर्राटे पण घ्यायला लागले. पण माझी झोप एकदाची पडाली ती पडालीच, मग काही झोपच नाही लागली. मग मला लागली 4:30 पावणे 5 वाजता झोप थोडीशी. तेव्हा तर उठायचीच वेळ असते. तेव्हा कुठे मला झोप लागली तर मी उठली मग पार 8ला. म्हणून मग सकाळी जरा घाई गडबडच झाली. काय भरपूरच झाली. मी 8ला उठली. 8 वाजता तर मी रुद्रांशला उठवते आणि मी स्वतः 8ला उठली. मग केव्हा स्वयंपाक करेन, केव्हा काय करणार, असं काहीच झालं होतं सकाळी. आणि ह्या सगळ्या अशाच टेन्शनमुळे. एकतर हे बाहेर असतात रात्री बेरात्री पावसामध्ये, म्हणून भीती वाटते. आणि लोकांचं ना जरा लाईट गेली की सारखं कोण धीर धरत नाही. लोक लाईनमॅनचा पण परिवार असते, लोकांनी समजून घ्यायला हवं. पण नाही. आता तर मला असं वाटते की माझ्या नात्यामध्ये जरी कोणी लग्न करत असेल आणि त्याला लाईनमॅनचं किंवा MSCB वाल्याचं कोणाचंही स्थळ आलं असेल ना, तर मी म्हणेन नको रे बाबा, सगळ्यांना द्या, एका मजुराला द्या, कास्तकाराला द्या, पण ह्यावाल्या डिपार्टमेंटवाल्याला मुलगी नका देऊ. जीव मुठ्ठीत घेऊन करावं लागतं आपल्याला, जीवन जगावं लागतो. आपला माणूस जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत टेन्शनच असते. अजून हे आले नाही, माझा स्वयंपाक झाला, कितीही पंचपक्वान्न बनवा, पण जोपर्यंत आपला माणूस घरी येत नाही तोपर्यंत खायची इच्छा होत नाही, नाही का? तर आतापर्यंत मी बनवलीच नव्हती. आता म्हटलं येतील, तर आता अजून यायलाच आहेत. साकोलीला गेलो म्हणतात, म्हणजे मोठी लाईन आहे 11 KV, तिकडे गेले ते. आता कधी येतात काय माहिती. असं असते रे बाबा लाईनमॅन लोकांचं जीवन. तर माझ्या तर आता स्वयंपाक झाला. लौकीचीच थोडीशी भाजी करून दिली आणि वडे बनवली. रुद्रांसाठी मस्त पुऱ्या बनवली, तर रुद्रांशने पुऱ्या तर खाल्ल्या, अजून ठेवल्या. तो काही जास्त खात नाही, त्याला नसते एवढी भूक. आमचं झालं. तर असं आहे. धर, मेरे को दिखा वही से, ऐसा घुमा, हाँ मेरे को दिखा वही से, दिख रही हूँ मैं, मेरे को दिखा थोड़ी सी. तेरे को पास तो नहीं आए ना तो बातें है, टेंशन आता है, इसलिए फोन नहीं करना काम पे रहते हैं. मतलब पानी आता है, मोबाइल खराब हो जाता है, फोन कैसे उठाएंगे, इसलिए मैं तो फोन नहीं करती. कुछ बीच बीच में करते रहता है. बंद करता हूँ. इसीलिए अच्छी ड्यूटी करना, लाइनमैन की ड्यूटी तो कभी मत करना फुकट में. मैं बंद कर रहा हूँ. बंद कर. शुभ सकाळ मंडळी. आज आहे आखाडीचा सण, व्यासपूजा. लहानपणी आम्ही सुद्धा शाळेमध्ये व्यासपूजा ओम लिहून नेत होतो शाळेमध्ये. फुलं, थोडासा प्रसाद. आज रुद्रांशला पण तसंच घेऊन जायचं आहे, तर लहानपणीची आठवण आली. आणि इकडे आलो आम्ही रुद्रांशच्या व्हॅनची वाट बघायला. तर इकडे बघा बैलबंड्या थांबलेल्या आहेत आणि ह्या वाळूच्या बैलबंड्या आहेत. आणि यांची चाकं बघा टायरची लावलेली आहेत. आणि एवढी वीतभरच ती पाटी आहे, तेवढंच वाळू आणतात आणि 300 का 350 असं काहीतरी एक ट्रिप घेतात वाळूची. आणि आम्ही राहतो त्या भागामध्ये ना वाळू ट्रॅक्टरनी टिप्परनी आणणं बंधनकारक आहे. फक्त बैलबंड्यांचाच उपयोग केला जातो. रुद्रांश गेला शाळेत. रुद्रांशला सोडायच्या आधी मी झाडू पोछा करून घेतली होती आणि फक्त भात ठेवला. आंघोळ वगैरे केली, मी पण केली, त्याला पण करून दिलं, रेडी केलं आणि त्याला शाळेत सोडलं. टिफिनमध्ये आज मॅगी दिली होती, कारण उशीरच एवढा झाला होता. आणि असं म्हणतात ना, घरातलं व्यक्ती बाहेर गेल्यानंतर फरशी पुसू नये, म्हणून रुद्रांशला जायच्या आधीच मी फरशी पुसून घेतली. आता वाजले आहेत 10, 10:30 वाजले आणि मी आता करते स्वयंपाक. पहिल्यांदाच असं झालंय की मी एवढ्या उशिरा स्वयंपाक करते, नाहीतर मी एवढ्या उशिरा स्वयंपाक करत नाही. लवकर होऊन जातो. आज जरा ना उठायलाच उशीर झाला, कारण रुद्रांशचे पप्पा गेले होते आपल्या कामावरती. रात्रीच गेले होते आणि ते आलेच नाही लवकर. 2-2:30ला गेले आणि ते काही लवकर आले नाही. 3:30 वाजले गेले तरी. मग काही झोप झाली नाही माझी आणि सकाळी सकाळी मस्त झोप लागली, तर लवकर काही उठली नाही. रुद्रांशला टिफिनमध्ये आज मॅगीच दिली. तसं तर मॅगी द्यायची नसते, फक्त सॅटर्डेला आपण काही पण देऊ शकतो, इतर दिवशी देता येत नाही. पण आता काय करणार, जागच नाही आली. 8 वाजून गेले होते मी जेव्हा उठली तेव्हा. ते पण कचऱ्याची गाडीचा आवाज आला ना, त्याच्यानंतर मी उठली आणि मग रुद्रांशला रेडी केली आणि पाठवली शाळेमध्ये. तर आता करते आहे मी स्वयंपाक. कपडे वगैरे भिजायला ठेवले निरम्यामध्ये. भाजी करणार आणि मग बनवणार पोळ्या वगैरे आणि हे करणार, कपडे धुणार. पहिल्यांदा एवढा उशीर झाला मला स्वयंपाकाला. स्वयंपाक झाला, थोडेसे भांडे होते चहा वगैरेचे, ते घासून घेतली आणि मग कपडे धुवायचे होते, तर कपडे धुवायला आली. पॅन्ट शर्ट टावेल वगैरे टाकली होती, पायपुसण्या टाकली होती.
सुकणार नाही हे तर मला माहिती होतं, पण नाही सुकले तरी तसंच थोडी ठेवायचं. आता 2-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. फॅन खाली दोऱ्या बांधल्या मी आणि तिथेच सुकवते घरामध्ये. घट्ट पिळून घ्यायचं कपडे. आता आपल्याकडे वॉशिंग मशीन तर नाही आहे माझी लग्नाची, पण गावी आहे. अजिबात उपयोग नाही केला. उंदरांनी काय हाल केलं असेल तर माहीत नाही. आणा म्हणते तर हे काही आणत नाही. जेव्हा सामान आणलं तेव्हाच आणली असते तर बरं झालं असतं, पण हे आणत नाही. मग काय, घट्ट पिळून घ्यायचं आणि सुकवायचं फॅन खाली. ती भारी आलेत झाडं ना मी लावलेली बघा. हा आहे कढीपत्त्याचा, पालवी फुटली आणि छान दिसतो आता. आणि खायचं पान, त्याचं पण झाड उन्हाळ्यामध्ये अशी बुरशी चढली होती कापसासारखा पांढरा पांढरा, पण आता छान झालं ते पण झाड. आणि आंब्याचं झाड असंच म्हणजे बाजारातून आणलं होतं मोठा आंबा, ते ठेवलं तर जगलेलं आहे. अशी सगळी झाडं हिरवी मस्त झाली. आता वाजले संध्याकाळचे 6:44. रुद्रांश झोपला आहे. दिवसभर झोप तर नाही झोपत. आणि आम्ही तर काय घरातच कपडे सुकवतो बाबा. आम्हाला बाहेर जागा नाही कपडे सुकवायला. बाहेर खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस येतो आणि आमच्याकडे पोर्च नाही, काही नाही, कपडे सुकवायला जागाच नाही. तर मग मी घरातच सुकवत असते. हे बघा मस्त असा पाऊस चालू आहे. कंटिन्यू 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 पाऊस चालूच असतो. आता चांगलाच पाऊस चालू आहे. अजून रुद्रांशचे पप्पा आले नाही. मी आता दिवावात करणार संध्याकाळचं. आता रुद्रांशला मी काही उठवत नाही. तो जेव्हा उठेल तेव्हा. मस्त आरामात झोपलेला आहे मस्त बिचारा. आणि कासू ह्या टब मध्ये टाकलं रुद्रांशनी. लाईटच गेली, 17 वेळ लाईट जाते. आता रुद्रांश म्हणते मी किसून देतो. आता किती वेळ किसते, कसं करते आता बघते मी याचं. हा आहे पोता, पाय पुसायची पट्टी. घे चल किस, किसून देतो म्हणते. इकडे भाजी ठेवली बनवायला. भात झाला. आखाडीचा सण आहे तर थोडेसे वडे बनवायचे म्हणते लौकीचे, तर लौकीचीच मी भाजी केली थोडीशी. आणि अर्ध्या लौकीचे वडे. असंही तेलकट पदार्थ खात नाही आमच्या इथे. खाल्लं तर 1-2 बस, मग ते मलाच खावं लागते म्हणून मी काही जास्त बनवत नाही. पण असं होते की बनवायला गेलं 2 तर 4 होतात. म्हणून मग दाखव कसा केलास, कोणीकडच्या साईडनं केलास दिखा. इधर हां इधर, हां इधर साईड से घे. दरवाजा वाजला ना. दाखव ना, सरळ कर ना असा. मंडळी मस्त गरमागरम लौकीचे वडे बनवले. पण ही बाजारातली मार्केटमधली लौकी आहे ना, ते घरगुती लौकी सारखी टेस्टी नाही लागत. नाही लागत तर नाही लागत, पण करायचं, खायची इच्छा असेल तर. मागे पुढं बघायचं नाही, खाऊन पिऊन मस्त राहायचं, तंदुरुस्त राहायचं नाही का. माझं तसंच आहे. अजून आमच्या घरचे रुद्रांशचे पप्पा आले नाही. 8:55 झाले आणि बाहेर इतका भयानक पाऊस चालू आहे. येतो जातो पाऊस चालू आहे बाहेर. सगळे अंधार अंधार दिसतो, पण बाहेर बहुत पाऊस चालू आहे खूप जास्त. अजून आमच्या इथे आले नाही. टेन्शन येते हो बाबा. अशी नोकरी नाही पाहिजे. लाईनमॅनची ड्युटी म्हणजे टेन्शनवाला काम. फोनही नाही करू शकत, असा पाऊस येते. आणि अशा पावसामध्ये थोडीच फोन उचलणार ते. फोनची पण भीतीच आहे ना अशा पावसामध्ये. आपणच त्यांच्या जागी ठेवून बघा, आपण कुठं पावसामध्ये फोन बघतो, हात लावतो नाही का. फोनही करायची इच्छा नाही होत. आणि कामावर असतील तर अशा वेळेसही फोन करायची म्हणजे भीतीच वाटते. म्हणून मी सहसा त्यांना फोन नसते करत. अर्जंट काम वगैरे असेल तेव्हाच, काही अडत असेल तेव्हाच फोन करते, नाहीतर नाही करत. अशी ड्युटी तर पाहिजेच नाही रे बाबा. रुद्रांशनी तर पुऱ्या खाल्ल्या मस्त आणि झोपला होता संध्याकाळपर्यंत. आता काही लवकर झोपत नाही, असा आहे आमचा रुद्रांश.